भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजनांमधील संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतीये। या ऑडिओ क्लिपमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या सून म्हणजेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना शिवीगाळ आणि अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आलाय। या धक्कादायक प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलेत। तसंच महाजन विरुद्ध खडसे वादाचा नवा अंक देखील पाहायला मिळतोय। उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या दोन नेत्यांमधील हे संभाषण बाहेर आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ निर्माण झाली आहे। या ऑडिओ क्लिपवरती आता संबंधित नेत्यांकडून काय स्पष्टीकरण येतं याकडे लक्ष असेल। या व्हायरल ऑडिओ क्लिपवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेते रोहिणी खडसे आणि आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजप पदाधिकाऱ्यांच्या तोंडात राम वृत्तीत रावण असल्याची टीका रोहिणी खडसेंनी केली आहे। तर विजय चौधरींचा राजीनामा मात्र मंत्र्यांचं काय असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। माझं त्यांना विचारणं आहे की असल्या तुमच्याच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडातनं जर गटार बाहेर पडत असेल आणि या गटारीमुळे ज्या महिला पदाधिकारी आज राजकारणामध्ये काम करतायत त्यांच्या बाबतीमध्ये असे वक्तव्य केले जात असतील तर याने महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? तुम्ही ज्या पक्षात काम करतायत त्या पक्षामध्ये फक्त तोंडात राम आणि वृत्तीमध्ये रावण असं काहीतरी आम्हाला दिसतंय, तर तुम्ही कुठल्या पक्षात काम करतायत ह्याच्यावरती तुम्ही नक्की माता भगिनींनी विचार करणं गरजेचं आहे की तुमच्या बाबतीमध्ये किती अश्लील घाण प्रकारे तुमचे पदाधिकारी असतील, तुमचे नेते असतील, तुमच्या बाबतीमध्ये संभाषण करतायत। खडसे साहेबांच्या परिवाराबद्दल ती इतकी घाण आहे की तो ऑडिओ क्लिप मला सोशल मीडियावर टाकता सुद्धा नाही आली। इतकं घाण बोललं गेलंय आणि तिथं सुद्धा खडसे साहेबांच्या ज्या सून आहेत त्या तुम्हाला माहिती आहे त्या राज्यमंत्री होत्या आणि मग त्या मंत्री असताना भाजपच्या मंत्री मोदी साहेबांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाय। देवेंद्र फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवून सुद्धा हे पदाधिकारी अशा पद्धतीने महिलांबद्दलचं बोलत असतील ते चुकीचं आहे। त्यांच्या पक्षाने चौधरीवर कारवाई केली असं आम्हाला कळालं नाही, त्यांनी राजीनामा दिला। पण मंत्र्यांचं काय, हे दोन जे वेगळे मंत्री आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे।